दही, इनो, सोडा काहीही न वापरता, पीठ न आंबवता फक्त 10 मिनिटात आज आपण कांद्याचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. डोसा बघा किती सुंदर तयार झालेला आहे आणि हा डोसा कांद्यापासून तयार झालेला आहे हे कळणार देखील नाही. इतका मस्त हा डोसा तयार होतो. एकदम क्रिस्पी तयार होतो. अगदी हॉटेलमध्ये पेपर डोसा जसा असतो तसाच हा डोसा तयार होतो. तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा हा डोसा कुरकुरीत तयार झालेला आहे. सोबत कांद्याची चटणी आपण तयार केलेली आहे आणि आता मी याला तोडून दाखवते. बघा किती कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. ट्रान्सपरंट तर आहेच. एकदम कुरकुरीत हा डोसा तयार होतो. चला तर मग डोसा कसा बनवला ते आपण पाहणार आहोत. वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. बऱ्यापैकी मोठा आहे कांदा. तुम्ही छोटे 2 कांदे घेतले तरीसुद्धा चालू शकेल. अंदाज येण्यासाठी मी कपामध्ये हा ओबडधोबड कापून घेतलेला आहे. 1 कप कांद्याच्या फोडी आहेत आणि ह्याला मिक्सरला आपण फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू म्हणजे एकदम बारीक होईल. आपल्याला कांदा एकदम बारीक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा कांदा मी बारीक तयार करून घेतलेला आहे. अर्धा कप ह्यामध्ये मी रवा घातलेला आहे. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल. पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडं थोडं करून आपण वापरणार आहोत. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवता फिरवता मी ह्याच्यामध्ये 1 कप पाणी संपवलेलं आहे आणि हे आता दुसरा कप पाणी मी घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला या चमच्याने 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे बेसन हे घेतलेलं आहे. त्याच चमच्याने 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे. आता मैदा मी ह्यामध्ये का वापरलेला आहे हे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. एकदम स्मूथ बॅटर आपण इथे तयार करून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेतलं. आता याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटभर आपल्याला चांगलं फेटायचं आहे आणि इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. बघा व्यवस्थित हे बॅटर तयार झालेलं आहे. इतकं बॅटर तयार करण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. आता हे पीठ जे आहे यामध्ये आपल्याला काहीच वापरायचं नाही आहे. फक्त मीठ वापरायचं आहे. तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला 5 ते 7 मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण इथे कांद्याची चटणी तयार करणार आहोत. त्याकरता 1 वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. 2 मोठे चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1 चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला मस्त असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि यानंतर ह्यावर फोडणी घालायची आहे. तर इथे मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये पाव चमचा जिरं घातलेलं आहे. मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. मिरची मी 3 घेतलेल्या आहेत आणि लसूण 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचा ठेचा बनवलेला आहे आणि ही फोडणी जी आहे ती मस्त यावर घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. यानंतर यावर आपल्याला लिंबू पिळायचं म्हणजे चटणी एकदम चटपटीत तयार होते आणि ही चटणी जबरदस्त अशी चटणी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. चटणी आपण बाजूला ठेवून देऊया. 5-7 मिनटं झालेली आहेत आणि आता बॅटर बघूया. आता बॅटर जे आहे ते बघा थोडंसं थिक झालेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर असंच बॅटर आपल्याला हवं आहे. आता डोसा तयार करताना तवा जो आहे तो प्रीहीट करून घ्यायचा. यानंतर व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं आहे. तेल वगैरे वापरायचं नाही आहे आणि तव्याचं तापमान साधारण असायला पाहिजे. 1 पळी बॅटर ह्याच्यावर घालायचं आणि गोल गोल फिरवायचं. अगदी हलक्या हाताने फिरवायचं, नाहीतर मग हे बघा असं डोसा जो आहे तो पळीला येऊ शकतो. म्हणून तव्याचं तापमान योग्य असणं फार गरजेचं आहे. आता मंद आचेवर आपल्याला डोसा जो आहे तो व्यवस्थित क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे. वरून त्याला तूप, तेल, बटर तुम्ही काहीही लावू शकता. मी इथे तेल लावलेलं आहे. अगदी मंद आचेवर ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मस्त असा हा कुरकुरीत मी तयार करून घेतलेला आहे. आता हा चांगला ह्याला ब्राऊन रंग आलेला आहे. याला आपण काढून घेऊया. तर डोसा बघा किती ट्रान्सपरंट तयार झालेला आहे आणि ह्याचं टेक्स्चर बघा. तर मैदा मी का वापरला? मैदा बाइंडिंगचं काम करतो आणि ह्याचं टेक्स्चर बघा एकदम स्मूथ टेक्स्चर येतं. त्यासाठी मैदा वापरलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये जसा असतो तसाच डोसा इथे तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.